खूप पेशंट विचारतात टोप किंवा वीक जो आपण घालतो तो चांगला का हेअर ट्रान्सप्लांट चांगला. हेअर ट्रान्सप्लांट चालू. तर आमच्याकडे आता पेशंट आले ते ऑलमोस्ट सप्टेंबर 2024 मध्ये येऊन गेले होते. आता आज 3 मार्च आहे, परत आलेले आहेत. त्यांनी हार्डली एक आठवड्यापूर्वी, किती आठवडा ना, 9 आठवडा सर. आठवड्यापूर्वी त्यांनी ऍक्च्युली त्यांचा ग्रेड 6 बाळण्याचा आहे, इथून तिथपर्यंत टक्कल आहे. त्यांनी आठवड्यापूर्वी वीक ट्राय केला, पण त्याला तो वीक सहन झाला नाही. तर वीक किंवा जो टोप म्हणतो ते काय असतं, ऍक्च्युली प्लास्टिकच्या एका शीटवरती ते केस चिकटवतात आणि ते प्लास्टिकचं शीट जे काय असतं ते आपल्या डोक्याला कंटिन्युअसली चिकटून राहतं. आणि इमॅजिन हे तुम्ही कंटिन्युअसली डेली घालून ठेवताय. हे अनेकदा ऑलमोस्ट खूप लोकांना याचा खूप त्रास होतो. तुम्हाला दाखवतो आताच त्यांची काय कंडिशन आहे. हे अशा पद्धतीनं ऑलमोस्ट त्यांनी हा एवढा जो पोर्शन आहे त्यांचे मुळातले केस आहेत ते त्यांनी काढले होते का, कारण त्यांना टोप लावायचा होता. खाली बघू शकता आणि तुम्ही बघू शकता स्किनची कंडिशन पण चांगली नाही. हार्डली 3 ते 4 दिवस लावल्यावर छोटे छोटे रॅश पण आलेले आहेत. हाच साईड इफेक्ट असतो टोपचा. अशा पेशंटमध्ये हेअर ट्रान्सप्लांटमध्ये निर्मितीमध्ये जे काही ग्रेड 6 बाळनेस आहे आम्ही खूप चांगल्या पद्धतीने रिझल्ट देऊ शकतो. ऑलमोस्ट नॅचरल लुक पण मिळू शकतो तुम्हाला. तर अशाच पद्धतीचे जर तुम्हाला चांगले रिझल्ट हवे असतील तर निर्मितीच्या जवळच्या सेंटरला व्हिजिट करा.